गाईज, मला बऱ्याच जणांची कमेंट येते की मॅम आम्हाला इंग्लिश बोलायचं आहे, आम्ही खूप सारे व्हिडिओज पण बघतो पण आम्हाला तरीही इंग्लिश बोलता येत नाही. आम्ही इंग्लिश बोलण्यासाठी काय करायला पाहिजे? जर तुम्हाला इंग्लिश बोलायची असेल तर तुम्हाला डेली यूज मधील जी सेंटेन्स असतात त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस म्हणजे काय करायचं आहे? ती जी सेंटेन्स असतात ती वारंवार तुम्हाला बोलायची आहेत डेली बेसिसवरती. आणि गाईज, अशी सेंटेन्स तुम्ही वारंवार बोलल्याने ते तुम्हाला काय होतात, यूज टू होतात ती सेंटेन्स आणि तुम्ही ते सेंटेन्स कोणासमोरही चांगल्या प्रकारे बोलू शकतात. आणि गाईज, तुम्हाला अशी जर प्रॅक्टिस करायची असेल सेंटेन्सची तर आपली इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिसची सिरीज आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा सेंटेन्सची खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करू शकता. तेव्हा आजच्या व्हिडिओमधले जे सेंटेन्स आहे ती सेंटेन्स आपण नेहमी घरात बोलली जाणारी सेंटेन्स आहेत. ही सेंटेन्स तुम्हाला वारंवार ऐकायची आहेत आणि बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे, तेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकणार आहात. तेव्हा लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. गाईज, व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. जर तुम्हाला असं वाटत असेल की मला इंग्रजी बोलता आलं पाहिजे तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि आपले इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिसचे व्हिडिओ सुद्धा, ती सिरीज सुद्धा फॉलो करा. लेट्स स्टार्ट. याचं काही कर. डू समथिंग अबाउट इट. डू समथिंग अबाउट इट किंवा डू समथिंग अबाउट धिस. आता जर तुम्हाला म्हणायचं असेल की तू त्याला सांगितलं नाही का? डिडंट यू टेल हिम. डिडंट यू टेल हिम. डिडंट म्हणजे काय? डिड नॉट. क्लिअर? मला त्याला फोन करू दे, एखादी गोष्ट करू दे, असे जर सेंटेन्स आले तर लेट पासून स्टार्ट करायचे. लेट मी कॉल हिम अप. लेट मी कॉल हिम अप. दुसरं काही बोल. टॉक अबाउट समथिंग एल्स. टॉक अबाउट समथिंग एल्स. मला गुदगुली करू नको. हे सेंटेन्स बरेच जण घरात बोलत असतील. याला इंग्लिशमध्ये अशा प्रकारे म्हणा, डोंट टिकल मी. डोंट टिकल मी. टिकल म्हणजे काय? गुदगुली करणे. तू येथे कसा आलास किंवा तू येथे कसा आलास? हाऊ डिड यू गेट हिअर. हाऊ डिड यू गेट हिअर. तू काय खाल्लं? व्हॉट डिड यू ईट. व्हॉट डिड यू ईट. ती आता तुमची मदत करू शकत नाही. याला इंग्लिशमध्ये म्हणा, सी कांट हेल्प यू एनीमोर. सी कांट हेल्प यू एनीमोर. ही सेंटेन्स तुम्हाला परत परत बघायची आहेत आणि बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे, तेव्हाच तुम्हाला ही सेंटेन्स यूज टू होतील. तू माझं ऐकत आहेस का? आर यू लिसनिंग टू मी. आर यू लिसनिंग टू मी. ही काही मोठी गोष्ट नाही. इट्स नॉट अ बिग डील. इट्स नॉट अ बिग डील. बस, जे करायचं ते कर. तुम्ही काय म्हणता? जा, तुला जे करायचं ते कर किंवा बस, जे करायचं ते कर. कोणतंही सेंटेन्स असू शकतं. जस्ट डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. जस्ट डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. मला कधी चुकूनही फोन करू नकोस. डोंट एव्हर कॉल मी इवन बाय मिस्टेक. डोंट एव्हर कॉल मी इवन बाय मिस्टेक. डोंट म्हणजे काय? डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आहे डोंट. मला घरी जायला खूप उशीर झाला आहे. इट्स टू लेट फॉर मी टू गो होम. इट्स टू लेट फॉर मी टू गो होम. इट्स टू लेट फॉर मी टू गो होम. मला काही मदत पाहिजे. आय नीड सम हेल्प. आय नीड सम हेल्प. तुम्ही माझी मदत करू शकता का? कॅन यू हेल्प मी. कॅन यू हेल्प मी. मला तुला शिक्षा, मला तुला सजा नाही द्यायची आहे. बऱ्याचदा आपण मुलांना ही सेंटेन्स बोलतो की मला तुला सजा द्यायची नाहीये. तेच सेंटेन्स आहे. सिंपल म्हणा, आय डोंट वॉन्ट टू पनिश यू. आय डोंट वॉन्ट टू पनिश यू. पनिश करणे, शिक्षा देणे किंवा सजा देणे. तिच्याजवळ अजून पैसे नाहीत. सी डझंट हॅव मोर मनी. सी डझंट हॅव मोर मनी. डझंट, डज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आहे डझंट. इकडे लक्ष द्या. फोकस हिअर. फोकस हिअर. मी तुला सजा देईल म्हणजे मी तुला शिक्षा देईल किंवा सजा देईल. आय विल पनिश यू. आय विल पनिश यू. पनिश म्हणजे काय तर हे तुम्हाला माहित आहे. ती तुझ्या मागे उभी होती. सी वॉज स्टँडिंग बिहाइंड यू. सी वॉज स्टँडिंग बिहाइंड यू.
बिहाइंड म्हणजे पाठीमागे. ती अर्ध्या रात्री आली. सी केम ॲट मिडनाईट. सी केम ॲट मिडनाईट. गाईज, तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकन प्रेस करा. आणि गाईज, #इंग्लिश विथ नेहा नावाचं जे गुगल प्ले स्टोअरवरती ॲप आहे ते जर तुम्ही डाउनलोड नसेल केलं ते डाउनलोड करा. तिथे खूप सारे पेड कोर्सेस आहेत, ते घेऊन तुम्ही चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलायला शिकू शकता. तू पूर्ण दिवस टीव्ही बघत असतो. यू कीप वॉचिंग टीव्ही ऑल डेज. यू कीप वॉचिंग टीव्ही ऑल डेज. हा कसा असेल? हाऊ अबाउट धिस वन. हाऊ अबाउट धिस वन. हा कसा असेल म्हणजे या वस्तूबद्दल तुझं काय मत आहे, अशा प्रकारचं. त्याचं मीनिंग लक्षात घ्या. याला तुम्ही सिंपल इंग्लिशमध्ये कसं बोलाल? हाऊ अबाउट धिस किंवा हाऊ अबाउट धिस वन, दोन्ही प्रकारे बोलू शकता. तुला माझं ऐकावं लागेल. यू विल हॅव टू लिसन टू मी. यू विल हॅव टू लिसन टू मी. मला बघत का आहेस? वाय आर यू स्टेअरिंग ॲट मी. वाय आर यू स्टेअरिंग ॲट मी किंवा माझ्याकडे बघत का आहे, दोन्ही सेंटेन्स असू शकतात. मी तसला नाही किंवा मी तसा नाही. आय एम नॉट लाईक दॅट. आय एम नॉट लाईक दॅट. वेळेवर या. कम ऑन द टाइम. कम ऑन द टाइम. तुला समजत का नाही? वाय डोंट यू अंडरस्टँड. वाय डोंट यू अंडरस्टँड. दारावर कोण आहे? हू इज ॲट द डोअर. हू इज ॲट द डोअर. तो तुझा कोण आहे? हू इज ही टू यू. हू इज ही टू यू. किती वेळ लागेल किंवा याला किती वेळ लागेल? हाऊ लॉंग विल इट टेक. हाऊ लॉंग विल इट टेक. मी पण तुझ्यासोबत येईल. आय विल ऑल्सो कम विथ यू. आय विल ऑल्सो कम विथ यू. घरी वापस गेलो असतो. आय वुड हॅव गॉन बॅक होम. आय वुड हॅव गॉन बॅक होम. मी तुला कसं समजावू? हाऊ डू आय मेक यू अंडरस्टँड. हाऊ डू आय मेक यू अंडरस्टँड. तुझी पद्धत चुकीची होती. युअर मेथड वॉज रॉंग. युअर मेथड वॉज रॉंग. त्याला लिहायला येत नाही. ही डझंट नो हाऊ टू राईट. ही डझंट नो हाऊ टू राईट. कोणी पण चूक करू शकतो किंवा चूक कोणाकडून पण होऊ शकते. कोणतंही सेंटेन्स असू शकतं. एनीवन कॅन मेक अ मिस्टेक. एनीवन कॅन मेक अ मिस्टेक. मानलं पाहिजे, तू करून दाखवलं. आय हॅव टू से यू डिड इट. आय हॅव टू से यू डिड इट. तुम्ही माझ्यासाठी काय केलं? व्हॉट हॅव यू डन फॉर मी. व्हॉट हॅव यू डन फॉर मी. कधी कधी असं होतं. समटाइम इट हॅपन्स. समटाइम इट हॅपन्स. तुझी अवकात काय? व्हॉट्स युअर स्टेटस. व्हॉट्स युअर स्टेटस. मला तुला भेटायचं नाही. आय डोंट वॉन्ट टू मीट यू. आय डोंट वॉन्ट टू मीट यू. मी सगळं तुझ्यासाठीच तर करतो. आय डू एव्हरीथिंग फॉर यू. आय डू एव्हरीथिंग फॉर यू. तू तिथे काय करत होता? व्हॉट वर यू डुईंग देअर. व्हॉट वर यू डुईंग देअर. व्हॉट वर यू डुईंग देअर. तू तिथे काय करत होता? तू वेडा झालास का? हॅव यू गॉन मॅड. हॅव यू गॉन मॅड. तुझा हेतू काय आहे? व्हॉट्स युअर इंटेन्शन. व्हॉट्स युअर इंटेन्शन. व्हॉट्स म्हणजे काय? व्हॉट इजचं कॉन्ट्रॅक्शन काय आहे? व्हॉट्स. क्लिअर? काही गडबड आहे का? इज समथिंग रॉंग. इज समथिंग रॉंग. मी बघू शकतो का? कॅन आय टेक अ लुक. कॅन आय टेक अ लुक. दुपारी की त्यानंतर. इन द आफ्टरनून ऑर सो. इन द आफ्टरनून ऑर सो. त्याला घरी घेऊन जा. टेक हिम टू द होम. टेक हिम टू द होम. असं नाही आहे किंवा असं नाही. इट्स नॉट लाईक दॅट. इट्स नॉट लाईक दॅट.
आपण तळाशी जाऊ, म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण पूर्ण शोध करू किंवा त्या गोष्टीच्या तळाशी जाऊ. वी विल गेट टू द बॉटम. वी विल गेट टू द बॉटम. मला ते मिळाले नाहीत. मला ते मिळाले नाहीत. आय डिडंट फाइंड देम. आय डिडंट फाइंड देम. तुला माझी गरज कशासाठी होती? व्हॉट डिड यू नीड मी फॉर? व्हॉट डिड यू नीड मी फॉर? ते पुन्हा चालू झाले. दे आर ॲट इट अगेन. दे आर ॲट इट अगेन. हे याच्या भल्यासाठी आहे. इट इज फॉर इट्स ओन गुड. इट इज फॉर इट्स ओन गुड. तू मला आत येऊ दे किंवा मी घरी जाईन. यू ईदर लेट मी इन और आय विल गो होम. यू ईदर लेट मी इन और आय विल गो होम. गाईज, सेंटेन्स लक्षपूर्वक म्हणजेच खूप केअरफुली तुम्हाला ऐकायची आहेत, जेणेकरून तुम्ही लास्टला जी टेस्ट देणार आहात त्यामध्ये तुम्हाला ही सेंटेन्स आली पाहिजेत. क्लिअर? आम्ही तिघे हसणार होतो. ऑल थ्री ऑफ अस वर गोइंग टू लाफ. ऑल थ्री ऑफ अस वर गोइंग टू लाफ. लक्षपूर्वक, केअरफुली. केअरफुली. आता तुम्ही जाऊ शकता. यू कॅन लिव्ह नाव. यू कॅन लिव्ह नाव. तू त्याला वाचवू शकत होता. यू कुड हॅव सेव्ड हर. यू कुड हॅव सेव्ड हर. आपण हे नाकारू शकत नाही. वी कांट डिनाय दॅट. वी कांट डिनाय दॅट. तुला कोणत्या गोष्टीची खंत आहे? व्हॉट आर यू सॉरी फॉर? व्हॉट आर यू सॉरी फॉर? तू तुझं काम चांगल्या प्रकारे केलं होतं का? डिड यू डू युअर जॉब वेल? डिड यू डू युअर जॉब वेल? डिड यू डू युअर जॉब वेल? मी काल रात्री विचार करत होतो. आय वॉज थिंकिंग लास्ट नाईट. आय वॉज थिंकिंग लास्ट नाईट. तुला हे मिळालं का? डिड यू गेट इट? डिड यू गेट इट? हो, मला हे मिळालं. येस, आय गॉट इट. येस, आय गॉट इट. मी तुझ्यासाठी खोटे बोलण्याची ही शेवटची वेळ आहे. धिस इज द लास्ट टाइम आय लाय फॉर यू. धिस इज द लास्ट टाइम आय लाय फॉर यू. हे असं पण कठीण असेल. हे असं पण कठीण असेल. इट विल बी डिफिकल्ट एनिवे. इट विल बी डिफिकल्ट एनिवे. तुला वाटतं का मी मूर्ख आहे? डू यू थिंक आय एम स्टुपिड? डू यू थिंक आय एम स्टुपिड? मी त्याला उद्या भेटू शकतो. आय कॅन सी हिम टुमॉरो. आय कॅन सी हिम टुमॉरो. मी तुला तासनतास शोधत आहे. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर आवर्स. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर आवर्स. तुला चांगल्या प्रकारे माहिती पाहिजे. यू शुड नो बेटर. यू शुड नो बेटर. आम्ही दोघे एकमेकांना ओळखतो. वी बोथ नो ईच अदर. वी बोथ नो ईच अदर.